सांगा पहिल्या. हाय हॅलो नमस्कार. साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतेय. तर आता आम्ही चाललोय चिपळूणला. आज आहे 21 तारीख, 11:30 वाजलेले आहेत आणि 23 तारखेला क्षितूचा बर्थडे असतो म्हणून आम्ही पुन्हा चिपळूणला चाललोय. मी सुट्टी टाकली होती 3 दिवस आणि चिपळूणला जायचं आणखी एक कारण म्हणजे माझं कॉलेज, माझं डीबीजे महाविद्यालय चिपळूण यांनी मला ऍज अ गेस्ट म्हणून बोलावलेलं आहे. कारण डेज चालू आहेत कॉलेजचे आणि म्हणून सुद्धा मी चिपळूणला जातेय. तर येस, हा क्षितूच्या बर्थडेचा आणि चिपळूणचा असा ब्लॉग आहे, त्यामुळे ब्लॉग पूर्ण पाहायला विसरू नका. हाय. तर आता मी माझ्या कॉलेजमध्ये चाललीये प्रमुख पाहुणी म्हणून. बापरे, खूपच दडपण आहे कारण ज्या कॉलेजमध्ये शिकले, ज्यांनी खूप सपोर्ट केला, तर तिथेच आज मी गेस्ट म्हणून चाललीये. धडधड 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 होतीये. कॉलेज संपल्यानंतर खूप वर्षांनी मी कॉलेजमध्ये जात होते आणि नॉस्टॅल्जिक व्हायला झालं होतं. खरं तर सगळ्यांना बघून इतकं छान वाटलं. आमचे सगळे प्रोफेसर्स आणि सगळे वाट बघत होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल होतं आणि मला सुद्धा खूप भरून आलं होतं. कॉलेजमध्ये असताना मरणाची मज्जा मस्ती केली होती, लेक्चर बंक्स केले होते, त्रास दिला होता, सगळे फ्लॅशेस जात होते आणि खूप 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 जास्त भारी सुद्धा वाटत होतं कारण खूप वर्षांनी सगळे भेटत होते. मी आणि गौरव दादा म्हणजेच गौरव रेळेकर याला सुद्धा बोलावलं होतं. तो तर माझा सुपर सिनियर आहे. त्यांच्या काळी त्या लोकांनी डान्सच्या माध्यमातून, वन ॲक्ट प्ले, एकांकिका या माध्यमातून कॉलेजला भरपूर बक्षिसं मिळवून दिली आहेत. आमच्या डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये आमचे फोटोज आहेत आणि ही गोष्ट आम्हाला माहीतच नव्हती. आणि यापेक्षा छान गोष्ट काय असू शकते की कॉलेजने आम्हाला लक्षात ठेवून आमचा फोटो तिथे आहे, आमचं नाव तिथे आहे. कॉलेजने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी त्या वास्तूत आम्ही जात होतो. भारी वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. आम्ही स्पीचलेस होतो. हा आमच्या महाविद्यालयाच्या कल्चरल डिपार्टमेंटचा हॉल. आम्ही इथे रिहर्सल करायचो एकांकिकेची. आम्हाला खरं तर कल्चरल डेला बोलावलं होतं, त्यामुळे आमच्याकडून रिबन कट करून घेऊन या इव्हेंटचं उद्घाटन केलं गेलं. दुसरे प्रमुख पाहुणे जे आपल्याकडे आहेत ते साक्षी शर्मिष्ठा महेश गांधी. साक्षी शर्मिष्ठा महेश गांधी हे नाव घेण्यामागे फार महत्वाचं कारण आहे. कारण कुठल्याही मुलीला आई जवळची असते, पण साक्षीला तिची आई जवळची होतीच, तिची मैत्रीण होती आणि तिच्या प्रत्येक मनातल्या भावनांना, तिच्या कलागुणांना घडवणारी ही आईच होती. म्हणून तिचं नाव घेताना साक्षी शर्मिष्ठा महेश गांधी असं घ्यावं लागलं. साक्षी गांधी असं म्हटलं तरी तिचा परिचय पुरा आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ती आता पोहोचली आहे. मित्रांनो, वक्तृत्व कलेत साक्षी जेव्हा जायची त्यावेळेला तिथे आलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये एक धडकी भरलेली असायची. दोघांची जोडी होती, साक्षी आणि आदित्य कुलकर्णी. आणि मग त्या सभागृहातले प्रत्येक जण विचार करायचे आणि बाहेर निघताना ट्रॉफी या दोघांच्याच हातात असायची.
जवळजवळ 150 वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवलेली साक्षी गांधी वाणिज्य शाखेच्या 3ऱ्या वर्षात असताना अचानक युवा महोत्सवातील सगळ्याच विभागात मला काम करायचंय सर. मला थिएटरही करायचंय, मला म्युझिकही करायचंय, कारण माझं हे शेवटचं वर्ष असं म्हणून आले तो. आणि हीच बाजीगर पुढे खारुताईच्या ड्रामॅटिक वीकेंड मध्ये आली आणि महाराष्ट्रातल्या अख्ख्या एकांकिका स्पर्धांमधलं उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने प्राप्त केला. मित्रांनो, पुरुषोत्तम करंडक ही मानाची समजली जाणारी आणि मराठी सिनेमातली एक महत्वाची असलेली स्पर्धा आहे. या पुरुषोत्तम करंडकचं ही उत्कृष्ट अभिनेत्रीचा वाचिक उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने मिळवला. आणि पुरुषोत्तमच्या त्या पूर्ण इतिहासात असं झालं की वाचिक अभिनेत्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री हे दोन्हीही पुरस्कार मिळवणारी एकच कलावंत होती आणि ती म्हणजे साक्षी. साक्षीला मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार डीबीजे. घरातून जी सगळी तयारी करून आली होती ती सगळी विसरली आहे. कारण दवणे सर जे काही बोलले ते तंतोतंत खरं आहे. मला 2016 डिसेंबर महिना आठवतो. माझं या महाविद्यालयातलं शेवटचं वर्ष. जी काही उत्कृष्ट कामगिरी मी केलेली आहे असं सर म्हणाले, या सगळ्याचं क्रेडिट फक्त डीबीजे महाविद्यालयाचं. सर म्हणाले की साक्षीला काय बोलू, प्रमुख उत्कृष्ट अभिनेत्री म्हणू, वक्ती म्हणू की काय म्हणू, आणि ते म्हणाले प्रमुख पाहुणी किंवा साक्षी गांधी हे नाव घेतलं तरी पुरेसं आहे, पण हे नाव इथपर्यंत पोहोचण्यामागचं कारण सुद्धा डीबीजे महाविद्यालय. काय म्हणू मी आता जे करते त्याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा डीबीजेचा आहे असं मला नेहमीच वाटतं आणि मी हे अभिमानाने सांगते. त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही किंवा तुमचे आभार मानणार नाही, कारण धन्यवाद मध्ये वाद आहे आणि आभार मध्ये भार आहे. त्यामुळे मी नेहमीच सगळ्यांची ऋणी राहीन. असंख्य ठिकाणी आजपर्यंत सन्मान झाले, असंख्य ठिकाणी बोलावलं गेलं, कौतुक झालं, पण आपल्या महाविद्यालयात आपल्या माणसांकडून झालेला सन्मान हा खरंच एक वेगळा सन्मान असतो आणि त्याची किंमत कधीच होऊ शकत नाही. जस्ट मी आली आहे कॉलेजमधून आणि खूप छान वाटलं, खूप भरून आलं. इतकं सगळ्यांनी कौतुक केलं आणि सगळ्यांना भेटून इतकं छान वाटलं. मला नॉस्टॅल्जिक झाले खरंच मी पण आणि क्षितू पण, कारण क्षितू सुद्धा त्याच कॉलेजची आहे. 11वी 12वी तिने तिथेच केलंय. आणि घरी आल्यानंतर उत्तम मेजवानी म्हणजे आईने केलेले आहे वडे मटण. खाऊयात आता. 23 तारीख लागली होती आणि क्षितूच्या नकळत आम्ही टेरेसवर सगळं डेकोरेशन केलं होतं आणि तिला खूप छान वाटलं. कसं वाटलं सांग पटकन, कसं वाटलं सांग. खूप मस्त. मला एकदम छान वाटलं. मला एक्सपेक्टेडच नव्हतं काही आणि असं वाटत होतं की अरे काहीच नाही आहे का, माझ्या बर्थडेची अशी हलचलच मला वाटत नव्हती आणि नंतर मला असं सरप्राईज मिळालं. वू. आणि काय सरप्राईज आणखी मिळालं ते पण सांग. आणि मला आईने फोन घेऊन दिला. आईने आणि आईने नाही, दीदीने दिलाय फक्त फोन घेऊन. दीदीने फोन घेऊन दिला आणि एक मस्त असं पेंडंट, मला चांदीचं एक छान चेन घेऊन दिली जी खूप ट्रेंडिंग आहे आणि जी मला हवी होती, पण मी कधी कोणाला बोलले नव्हते की मला हवी आहे, पण मला अशी मिळाली ती अनएक्सपेक्टेडली. आणि सकाळी आम्ही सगळ्यांनी क्षितूचं औक्षण केलं आणि आम्ही निघालो. गाईज गुड मॉर्निंग. रात्री सेलिब्रेशन झालं, झोपायला लेट झाला, पण तरी सुद्धा आज सकाळी निघायचं होतं गणपतीपुळ्याला, म्हणून आम्ही लवकर उठलो. झोपा झालेला नाहीये. आईने क्षितूचं औक्षण केलं आणि आता आम्ही गणपतीपुळ्याला चाललोय. खूप आजच्या वातावरणात छान वाईब आहे, एनर्जी चांगली आहे सगळ्यांची आणि खूप महिन्यांनी आम्ही 4 जण कुठेतरी बाहेर चाललोय. सो ती एक एक्साइटमेंट आहेच. बघूयात आम्ही काय काय मज्जा करणार आहोत. हाय हाय. सकाळ सकाळ ओरडा खावत निघालेला फेस. ओरडा म्हणजे तिला आम्ही सांगितलं होतं,
ती केक आणायला गेली होती सकाळी 7 वाजता. तर तिला म्हणलं तू लवकर ये, तर तिने 2 तास काढले. 2 तास. मग कोण नाही चिडणार. 2 तासच काढले असतो बस. असं सगळं झालं. चिपळूण सोडल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरावर ओशियानो पॅसिफिक नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तिथे 100 रुपयांमध्ये अनलिमिटेड नाश्ता मिळतो. आणि माझी आई आणि क्षितू दोघीही सारख्या म्हणत होत्या आपण तिथे थांबूया, तिथे थांबूया. माहीत नव्हतं ते कसं असेल, पण इतका अमेझिंग नाश्ता होता गाईज. तर प्लीज तुम्ही चिपळूण सोडलं आणि तिकडे पुढे तळकोकण वगैरे, रत्नागिरी वगैरे त्या साईडला जर जात असाल तर इथे नक्की थांबा. इथला नाश्ता करा, भरपेट नाश्ता करा. कारण आम्ही सकाळी 8 वाजता वगैरे केला असो नाश्ता. 8 वाजता वगैरे केला होता नाश्ता आणि त्यानंतर डिरेक्टली रात्री जेवलोय आम्ही. हो ना, मध्ये फक्त पोहे आणि एक भजी खाल्ली ना. फॅमिलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं यापेक्षा दुसरं मोठं कुठलं सुख असूच शकत नाही. आणि इथे माझी आई बघा, हा आईला माहित होतं की आपण व्हिडिओ करतोय, क्षितू व्हिडिओ करतेय, तर कशी बसली आई. पप्पा नॉर्मल असतात, त्यांचं काही नसतं. वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती, भक्ताला गीतेसी विद्याभिमती, मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. गणपती बाप्पाचं इतकं सुंदर दर्शन झालं आणि गर्दी सुद्धा खूप होती. ऑलमोस्ट सगळेच ओळखत होते सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमुळे. आणि आत्ता जी मी मालिका करते त्या मालिकेमुळे सुद्धा खूप छान वाटतं. कारण आम्ही कलाकार जे आहोत ते खरं तर तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आहोत. त्यामुळे मला कधीच फोटोसाठी नाही म्हणलेलं आवडत नाही, कारण ते आमच्यासाठी खूप वेळा असलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी ते पहिल्यांदा असतं. आणि तुमच्या चेहऱ्यावर इतका छान आनंद असतो. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जितकं प्रेम, जितका आनंद इतरांकडून मिळतो, तर आपण तो आनंद, ते प्रेम परतसुद्धा त्याच एनर्जीने, त्याच छान पद्धतीनं दिलं पाहिजे. त्यामुळे मला लोकांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला खरंच खूप आवडतं. असा काही ॲटिट्यूड नसतो माझ्यात, नाही आहे रादर. आणि दर्शन वगैरे छान झाल्यानंतर आम्ही इथल्याच शेजारच्या मार्केटमध्ये फिरत होतो. इथे काही काही युनिक वस्तू आम्हाला दिसल्या. आम्ही खूप सारी मातीची भांडी घेतली आणि त्यानंतर आम्ही असंख्य राईड्स केल्या. ड्रॅगन राईड आणि काय केलं आपण, सोफा राईड का काहीतरी. आणि मज्जा आली. आई पप्पा तर खूपच जास्त खुश होते. बापरे, थोडंसं डेंजरस होतं हे, पण निभावून नेलं आम्ही. सगळी धमाल मज्जा मस्ती करून झाल्यानंतर फायनली आम्ही जिथे रूम बुक केली होती तिथे गेलो, ज्याचं नाव होतं कोकणवाडी बीच रिसॉर्ट. आम्ही जेव्हा बुक केलं तर ते आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं. आणि आम्ही जसजसे जायला लागलो तसतसं आम्हाला कळायला लागलं की बापरे, हे खूपच आतमध्ये, म्हणजे गणपतीपुळे मंदिरापासून खूप आतमध्ये होतो. आणि आम्हाला डाऊट येऊ लागला, हे चांगलं असेल ना, आम्ही काही चुकीचं बुक नाही ना केलंय. पण तिथे गेल्यानंतर म्हणजे स्वर्गसुख होतं, स्वर्गसुख. इतकं उत्तम रिसॉर्ट मी कुठेही पाहिलं नव्हतं, कुठेच. मग आम्ही छान नाश्ता केला, गरमागरम पोहे त्यांनी आणून दिले, भजी आणून दिली, कॉफी आणून दिली. आणि मग आईला म्हणलं, आई आपण ना प्रॉपर रत्नागिरीमध्ये जाऊया. मग आम्ही गेलो होतो मांडवी बीचला. आणि तिथेही गेल्यानंतर मी नॉस्टॅल्जिक झाले, कारण मी लहान असताना आत्याकडे जायचे तेव्हा मांडवी बीचला जायचे. आणि मग आम्ही छान हॉटेल विवेकमध्ये जेवण केलं आणि दिवसाची सांगता झाली. असा उत्तम छान फॅमिलीबरोबर क्षितूचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो 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 तुम्ही व्हिडिओज लाईक करताय, शेअरसुद्धा करताय, पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरताय गाईज, तर ते करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.